विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे, कारण की तलाठी भरती 2025 याची जाहिरात कधी येणार हा व्हिडिओ टाकल्यानंतर त्यावरती सुद्धा कमेंट येत आहेत की नेमकी शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे कागदपत्रे कोणकोणती असणं गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देऊत। कोणतेही व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती आहे आपण प्रामाणिकपणे व्हिडिओमध्ये माहिती देत असतो। विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपल्याला विनंती आहे, फक्त आपला वेळ न वाया घालता फक्त आपल्या या यूट्यूब चॅनलला म्हणजेच SM अकॅडमी लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। फक्त एवढंच काम तुमचं आहे, बाकी माझ्यावर सोडा। फक्त तलाठी भरती 2025 शैक्षणिक पात्र व आवश्यक कागदपत्रे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहोत। चला तर व्हिडिओला थेट पद्धतीने सुरुवात करू। सुरुवातीस विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण कुठेही बसून पाहत असाल तर काळजीपूर्वक ऐकायचा आहे, कारण की शैक्षणिक पात्रता आणि आपण कशाची तर सरकारी नोकरीची तयारी करत आहात तर आपल्या सर्वांना विनंती आहे, यूट्यूब चॅनलवरती आलाच आहात तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। उमेदवाराने भारत सरकारच्या मान्य विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असावी, म्हणजे याचा असा अर्थ होतो की आपल्याकडे पदवी असणं गरजेचं आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठातून मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे। आपल्याकडे मराठी भाषा बोलली जाते, मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे। MSCIT प्रमाणपत्र आणि तत्सम संगणक प्रशिक्षण म्हणजे आपल्याकडे MSCITचं प्रमाणपत्र असणं पण महत्त्वाचं आहे। आवश्यक भरतीनंतर 2 वर्षात सुद्धा तुम्ही सादर करता येतो। आता महत्त्वाचं म्हणजे आपलं वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आहे आणि आरक्षित प्रवर्गाला सवलत सुद्धा लागू असेल। आवश्यक कागदपत्रांमध्ये आपल्याला माहिती आहे, पदवी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, MSCIT प्रमाणपत्र किंवा संगणक जे आहे संगणक कोर्स प्रमाणपत्र, जातीचा दाखला आरक्षित प्रवर्गासाठी असणं सुद्धा गरजेचं आहे। डोमेसाईल निवास प्रमाणपत्र, ओळखपत्रामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो एवढं तुम्हाला लागणार आहे। या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय शिवराय।